नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आपल्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पहिल्या प्रकरणातील म्हणजेच गुरुत्वाकर्षण या प्रकरणातील पृथ्वीचे गुरुत्वीय बल आणि गुरुत्वीय त्वरण याविषयी आपण अभ्यास केला। आज आपण याच गुरुत्वीय त्वरणातील एक महत्त्वाचा पॉइंट आपल्याला आज पाहायचा आहे। तो पॉइंट असा आहे की जीच्या मूल्यात होणारे बदल कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या पोझिशनला म्हणजेच कोणकोणत्या स्थानावरती हे जे बदल होणारे जे बदल आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला जीची व्हॅल्यू आपण पाहिलं होतं की जीची व्हॅल्यू कशा पद्धतीने वेगवेगळी आपल्याला पाहायला भेटते। तर ती उंचीनुसार असेल, खोलीनुसार असेल किंवा पृष्ठभागावरती कशी असेल हे आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायचे। याच्यातला जो पहिला पॉइंट आहे पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल। तर पृष्ठभाग म्हणजे काय, तर पृथ्वीच्या जमिनीवरती, थोडक्यामध्ये जमीन जर आपण गृहीत धरली तर त्याच्यामध्ये असताना जीची व्हॅल्यू किती असते ते तुम्हाला या पॉइंटमध्ये सांगितलेलं आहे। तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय, असेल का मित्रांनो? तर याचे उत्तर आहे नाही असे आहे। याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूंच्या स्थानापासून बदलत असते। म्हणजे काय सांगितलं मित्रांनो, तर पृथ्वीवरती जे जीचे मूल्य आहे ते समान असणार नाही। का समान असणार नाही ते पाहू आपण। समजा एक एक्झाम्पल, ही जर पृथ्वी असेल तर पृथ्वीचा आकार हा गोलाकार नाही हे सर्वांना माहिती असेल, म्हणून पृथ्वीच्या केंद्रापासून जर आपण विचार केला म्हणजे इथला जो मधला भाग आपण विचारात घेतला तर पृथ्वीचं सर्वत्र अंतर सारखं नाही, किंवा ह्या बाजूला असणार अंतर, ह्या बाजूला असणार अंतर, म्हणजे प्रत्येक बाजूला असणारं जे अंतर आहे मित्रांनो ते अंतर हे वेगवेगळं आहे। आणि ते वेगवेगळं असल्यामुळं, ते अंतर बदलत असल्यामुळं ती जीची जी व्हॅल्यू आहे ते सांगितल्याप्रमाणे त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य समान असणार नाही। पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे किंवा असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे। अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे, म्हणून जीचे मूल्य ध्रुवांजवळ जास्त म्हणजेच 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे। तिथून विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते। विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजेच किती 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढे असतं, म्हणजे 9.78 मीटर पर सेकंदचा काय घेतो आपण वर्ग घेतो, किंवा मीटर भागिले सेकंदचा वर्ग असं आपण त्याला म्हणतो। म्हणजेच काय, ही व्हॅल्यू का कमी होत जाते, कारण की आपल्याला आपण याच्या मागच्या पॉईंटमध्ये पाहिलं, जर आपण जीचं आपल्याकडे इक्वेशन असेल किंवा जीचं जर आपल्याकडे फॉर्म्युला आपण जर पाहिला असेल तर जीचा फॉर्म्युला आपल्याला काय भेटतो मित्रांनो, जी इज इक्वल टू काय घेतो आपण, जी एम आपण काय घेतो आर स्क्वेअर। मग हे आर स्क्वेअरची लांबी जर वाढत गेली म्हणजे आरची व्हॅल्यू जर वाढत गेली तर काय होणार आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, गणितामध्ये तुम्ही अभ्याससुद्धा करत असाल की जर छेदाची किंमत वाढत गेली तर आपल्याला येणारं जे उत्तर आहे ते उत्तर काय होत जातं, कमी होत जातं। तसंच या ठिकाणी होतं आहे। इथे म्हटलेलं आहे त्यांनी विषुववृत्ताजवळ काय आहे ती व्हॅल्यू काय म्हटलेलं आहे, जीचे मूल्य ध्रुवांजवळ काय सर्वात जास्त म्हटलेलं आहे, पण विषुववृत्ताजवळ त्याची व्हॅल्यू काय म्हटलेलं आहे मित्रांनो, कमी म्हटलेलं आहे। काय म्हटलं आहे पाहिजे, समोरच तुमच्या दाखवलेलं आहे, विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे किती म्हटलेलं आहे त्यांनी 9.78 मीटर भागिले सेकंदचा वर्ग एवढं असतं। म्हणजे कमी का असतं, म्हणजे जर आपण त्याच्या ह्या बाजूचा विचार केला इकडे तर ह्या बाजूला काय होणार आहे, अंतर ह्या केंद्रापासून वाढणार आहे। इकडे वरती जर विचार केला तर अंतर कसं असणार आहे, कमी असणार आहे।
मग जर आपण ती अंतर किंवा जे या आरची व्हॅल्यू जर फॉर्म्युल्यामध्ये टाकली, म्हणजे आपला फॉर्म्युला कोणता आहे, जीचा फॉर्म्युला सगळ्याला माहिती असेल. जीचा फॉर्म्युला काय असतो, GM अपॉन काय असतो मित्रांनो, किंवा GM भागिले आरचा वर्ग असतो. मग ही आरची किंमत म्हणजे आरची इकडं असणारी किंमत ही जास्त आहे, इकडं असणारी किंमत कशी आहे, कमी आहे. म्हणून त्याची जी किंवा जीची जी व्हॅल्यू आहे पृष्ठभागावरती ती एक समान असणार आहे की नाही, एक समान असणार नाही. प्रत्येकाच्या लक्षात आलंय. जर जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलते, का बदलते, कारण की आरची व्हॅल्यू काय होते मित्रांनो, बदलते. मग आपला जो सूत्र आहे, आपलं सूत्र कोणतं सूत्र आहे, आपलं मेन सूत्र G=GM अपॉन आर स्क्वेअर. जर आरची व्हॅल्यू बदलली तर इथे असणारी आर स्क्वेअरची व्हॅल्यू सुद्धा काय होते, बदलत जाते. मग आर स्क्वेअरची व्हॅल्यू जर बदलली किंवा आर स्क्वेअरची किंमत जर बदलली तर त्या ठिकाणी आर स्क्वेअरच्या किंमतीत बदल झाल्यामुळं आपल्याला येणारा ॲन्सरसुद्धा काय होतं, बदलतं. मग इथे त्यांनी म्हटल्याप्रमाणे इथे असणारं हे जे अंतर आहे हे जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी विषुववृत्तावर जीचे मूल्य काय म्हटले त्यांनी, सर्वात कमी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, आता दुसरा पॉईंट आपण पाहूया. दुसरा पॉईंट म्हटले उंचीनुसार होणारा बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 प्रमाणे जीचे मूल्य काय होत जाते मित्रांनो, कमी होत जाते. आता समीकरण 5 काय आहे ते पहिल्यांदा पाहून घ्या. जी बरोबर काय आहे समीकरण, जे ऑलरेडी आपण आताच लिहिलं होतं, GM अपॉन आर स्क्वेअर हे इक्वेशन आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये किंवा ह्या 5 नंबरच्या समीकरणामध्ये आता हे आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे की कोणती कोणती समीकरणं आहेत. तर जीचे मूल्य काय म्हटले, उंचीनुसार म्हटले त्यांनी, कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 6010 किलोमीटरपासून 6400 किलोमीटरपासून 6410 किलोमीटरपर्यंत वाढल्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य आहे. म्हणजे जर ह्या आरची किंमत जर कमी वाढली, आता ऑलरेडी आता इथे काय म्हटले त्यांनी, पृथ्वीच्या किती किलोमीटरवरती आहे, पृथ्वीची त्रिज्या साधारणतः त्यांनी कन्सिडर केलेली आहे 6400 किलोमीटर एवढी आहे. पण त्या त्रिज्येच्या वरती 10 किलोमीटरवरती विमान उडतंय. म्हणजे सांगायचं म्हटलं तर इथून तर इथपर्यंतचे जे अंतर आहे पृष्ठभागापर्यंत ते 6400 एवढं आहे आणि त्याच्यावरती फक्त किती किलोमीटर, 10 किलोमीटरच्या अंतरावरती काय उडतं, या ठिकाणी विमान उडतंय. तर अशा वेळेसला त्या जीच्या किमतीमध्ये होणारा जो बदल आहे तो कसा कन्सिडर करतात, तर तो नगण्य म्हणजे कसा असतो, एकदम कमी प्रमाणामध्ये असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्यांच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी जीच्या मूल्यात होणारे बदल खालील तक्त्यात दिले आहे. आपल्याला तो तक्ता पाहायचा आहे, कारण की ती जीची व्हॅल्यू आहे मित्रांनो ती कमी होत जाते. जर आपण उंचीनुसार जास्त प्रमाणामध्ये गेलो वरती तर त्या ठिकाणी उंचीनुसार तुम्हाला माहिती असेल की जे वेगवेगळे आपले स्पेसमध्ये जाणारी जी माणसं आहेत किंवा जे वेगवेगळे सायंटिस्ट स्पेसमध्ये जातात, पण ते एका निर्वात पोगळीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक कंडिशन असते मित्रांनो. ती कंडिशन म्हणजे कोणती असते तर वेटलेसनेस कंडिशन म्हणतात त्याला, की त्या ठिकाणी त्यांचं जे वजन असतं त्यांना ते वजन 0 म्हणजे 0 जाणवतं. म्हणजे ते हवेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पक्षी जसे उडतात त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या हवेमध्ये तरंगू लागतो त्या ठिकाणी. म्हणजे सांगायचं काय आहे की एका विशिष्ट हाईटवरती जीची व्हॅल्यू काय होत जाते. जशी आपल्याला जीचा फॉर्म्युला माहिती असेल, GM अपॉन काय असतो मित्रांनो, GM अपॉन आर स्क्वेअर असतो. मग आर जर उंची वाढत गेली तर हे जीचं व्हॅल्यूसुद्धा काय होतं, ग्रॅव्हिटी काय होत जाते मित्रांनो, कमी होत जाते. तुमचा हा सेकंड पॉईंट व्यवस्थित लक्षात आलेला असेल. आता जो थर्ड पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत.
आता तिसरा पॉईंट काय आहे, खोलीनुसार कसा बदल होतो ते आधी तुम्हाला एक तक्ता त्या ठिकाणी दाखवला आहे त्यांनी, तो तक्ता आपण अभ्यासू. त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, समोर तुमच्या दिसतंय. आता पृथ्वीचा पृष्ठभाग त्यावेळेसला त्याची उंची किती असेल पहा मित्रांनो. तुम्हाला सांगितलं होतं मी की उंचीनुसार त्याचं काय होतं, जीची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. जर तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असेल म्हणजे जमिनीवरती जर असेल म्हणजे या ठिकाणी जर असेल तो, तर त्या ठिकाणी त्याची उंची किती म्हटलं त्यांनी, 0 किलोमीटर म्हटलं आहे. आणि त्याच वेळेसला त्याची असणारी जीची व्हॅल्यू म्हणजे जी बरोबर काय असतं, GM/R असतो. म्हणजे उंची कमी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला फॉर्म्युला कोणता आहे, G बरोबर GM काय असतं मित्रांनो, R² असतो. म्हणजे इथे ही जी R²ची व्हॅल्यू आहे ती इथे किती आहे, 0 आहे. म्हणून Gमध्ये असणारं जी व्हॅल्यू आपल्याला किती भेटते, 9.81 म्हणजे 9.81 एवढी आहे. आता माउंट एव्हरेस्टची उंची सगळ्यांना माहिती असेल की साधारणतः 8.8 किलोमीटर म्हणजे 8,800 मीटर एवढी ती आहे. म्हणजे 8.8 किलोमीटर म्हटलेलं आहे. तर त्या माउंट एव्हरेस्टवरती म्हणजे जर आपण हे आरची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी टाकली तर आपल्याला इथे 9.8 एवढी व्हॅल्यू भेटेल. तेच जर आपण दुसऱ्या ठिकाणचा विचार केला तर मानव निर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची एखादी वस्तू आपण जर टाकलेली आहे तर त्याची उंची साधारणतः किती किलोमीटर असते, 36.6 किलोमीटर असते. आणि त्यावेळेसला जीची किंमत मित्रांनो कमी होते म्हणजे 9.77 एवढी होते. आता पहा अंतराळ यानाची कक्षा, आता या ठिकाणी त्याची व्हॅल्यू अजूनच कमी होत जाते. त्यांनी म्हटले अंतराळात जी जाणारी जी माणसं आहेत किंवा अंतराळ यानाची जी कक्षा आहे किंवा अवतीभोवती असणारी जी कक्षा आहे त्या ठिकाणी असणारं जे अंतर आहे ते किलोमीटर किती आहे तर 400 किलोमीटर एवढं आहे. आणि त्यावेळेसला जीची व्हॅल्यू खूपच कमी होत जाते. म्हणजे किती, बऱ्यापैकी कमी होते. 9.77 एवढी त्याच्या आधीची होती, जी किती वरती जाते डायरेक्ट 8.7 मीटर पर सेकंडचा वर्ग एवढी होते. आणि सगळ्यात लास्ट जो आहे दळणवळण उपग्रहाची जी कक्षा आहे तर अशा वेळेसला त्याची जी उंची आहे ती 35,700 किलोमीटर एवढी आहे. आणि हे म्हणजे 35,700 किलोमीटरचा आपण जर वर्ग घेतला, एवढी लांबी घेतली आणि त्यांनी जर ते मास वगैरे आपण गृहीत धरलं अर्थचं पृथ्वीचं, जीची व्हॅल्यू टाकली आपण कॉन्स्टंटची, तर त्यावेळेसला आपल्याला येणारा ॲन्सर म्हणजे जवळपास ह्या दोघांचं जे रेशो आहे हा सारखा भेटतो. म्हणजे दोघांचा रेशो जवळपास सारखा जर असेल तर ॲन्सर कशामध्ये येणार आहे, 0मध्ये येणार आहे. म्हणजे किती आलं आहे ते ॲन्सर, 0.225 एवढं आपल्याला ॲन्सर भेटतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वरची जी व्हॅल्यू आहे ती थोडीशीच जास्त असणार आहे. म्हणजे GMची व्हॅल्यू ही थोडीशी जास्त असणार आहे कोणाच्या तुलनेमध्ये, R²च्या. त्याच्यामुळेच आपल्याला ॲन्सर काय भेटतं मित्रांनो, 0.225 एवढं ॲन्सर त्या ठिकाणी भेटतं. म्हणजे आपण पाहिलं असेल की जर उंची वाढत गेली किंवा त्या उंचीनुसार त्या जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा बदल होतोय, इथे पाहिलं आपण ही उंची वाढत गेलेली आहे आणि उंची वाढत गेल्यामुळं जीची व्हॅल्यू काय होत गेलेली मित्रांनो, कमी कमी होत गेलेली आहे. ठीक आहे. आता जो पुढचा आपल्याला पॉईंट स्टडी करायचा आहे तो म्हणजे खोलीनुसार कोणता बदल होतो. तर खोली वाढली तर त्यानुसार किंवा त्याचा खोलपणा जर वाढला एखाद्या वस्तूचा तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर खोलीनुसार बदल पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. आता सेम समीकरण आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे आपण जे वापरलं G बरोबर GM/R², ते समीकरण त्यांनी इथे विचारलंय. समीकरण 5 मधील Rचे मूल्य कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला सुरुवात होते. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे एमचे मूल्यही बदलते. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य काय होत जाते मित्रांनो, कमी होत जाते. कारण की पुन्हा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. त्यांनी म्हटले समीकरण 5 म्हणजे कोणतं असतं, GM/R².
आता काय होतं मित्रांनो, ज्या वेळेसला खोलीनुसार आपण किंवा एखाद्या खोलगट, समजा हा जमिनीचा भाग आहे आणि आपण जर खाली खोलगट चाललेलो आहोत, तर अशा वेळेसला आर म्हणजे ही जे रेडियस घेतोय आपण, ती आरची व्हॅल्यू काय होत जाते मित्रांनो, कमी होत जाते. मग आरची व्हॅल्यू कमी होते, त्याच वेळेसला इथे असणारे जे मास आहे, मास म्हणजे वस्तुमान म्हणतात, जे तुम्हाला वरती सांगितलं त्यांनी की वस्तुमानामध्ये सुद्धा काय होतं मित्रांनो, ते वस्तुमान सुद्धा काय होत जातं, कमी होत जातं. त्यालाच आपण काय म्हणू, कमी होत जातं मित्रांनो. ते काय होत जातं, कमी होत जातं. म्हणजे यम जर कमी झालं, आर जरी कमी झालं, तर हे जीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे मित्रांनो, कमी होणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे पहा, यमचे मूल्य ही कमी होत जाते किंवा बदलते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य सुद्धा काय होत जाते मित्रांनो, कमी होत जाते. आता पुढे त्यांनी एक क्वेश्चन विचारला की जरा विचार करा म्हटलेलं आहे. ह्याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन असतो. पृथ्वीच्या आत जात असताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही बदल पडेल का? नक्कीच मित्रांनो, जर पृथ्वीच्या आत गेलो तर आपल्याला माहिती आहे, आताच आपण पाहिलं की जीची व्हॅल्यू काय होत जाते, कमी होत जाते. का कमी होत जाते, तर खोलीनुसार त्याच्या असणारी जी आरची व्हॅल्यू आहे, त्या आरची व्हॅल्यू सुद्धा काय होते, इथेच वरती पाहिलं आपण की आरचे मूल्य काय होत जाते, कमी होते आणि एमचे मूल्य सुद्धा काय होतात ते मित्रांनो, कमी होत जाते. त्यानुसार त्याची जी गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये जो होणारा जो बदल आहे किंवा दिशा साधारणतः केंद्रापर्यंत जात असताना कशी असणार आहे मित्रांनो, खालच्या दिशेमध्येच ती असणार आहे. आणि दुसरा जो प्रश्न विचारला आहे तुम्हाला, पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असते मित्रांनो, किंवा किती असेल, तर नक्कीच मला माहिती असेल की पृथ्वीच्या केंद्रावरती जर आपण विचार केला तर जीचे मूल्य हे साधारणतः किती असते मित्रांनो, 0 असते. का 0 असते, तर आपण वरती पाहिलं होतं, जर जास्त अंतर जरी असेल तरी त्या ठिकाणी त्याचं ॲन्सर आपल्याला 0.225 एवढं भेटलं होतं. पण जर पृथ्वीचा आपण केंद्रभाग घेतला आणि त्या केंद्रभागावरती गेलो आणि त्या केंद्रभागावरती जर आपण असू, तर त्या वेळेसला ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी किती असणार आहे मित्रांनो, 0 असणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जीचं मूल्य आपल्यावरती प्रयुक्त असणार नाही. आता त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात. आता त्यांनी म्हटलेलं होतं, समीकरण 6 प्रमाणे त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य ही वेगवेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो बा. त्यांनी काय म्हटलेलं आहे मित्रांनो, तर चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या किती पट म्हटलेलं आहे त्यांनी, 1/6 म्हणजे किती, 1/6 असतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर ते आहे, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल जर जी असेल तर त्याच्या किती पट म्हटलं आहे त्यांनी, 1/6 पट एवढं म्हटलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा, तर चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा जास्त चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. म्हणजेच समजा जीची व्हॅल्यू किती आहे लक्षात ठेवायचं नेहमी. समजा जीची व्हॅल्यू किती असणार आहे, जर 9.8 एवढी असेल पृथ्वीवरती, तर तीच व्हॅल्यू चंद्रावरती किती असणार आहे, 1/6 पट. म्हणजे 6ने आपण जर या 9ला डिवाईड केलं किंवा भागलं तर साधारणतः आपल्याला 1 समथिंग एवढी ग्रॅव्हिटेशन उत्तर भेटणार आहे. म्हणजे पृथ्वीवरती किती असेल, ज्या वेळेसला 9.8 असेल त्याच वेळेसला चंद्रावरती 1 काहीतरी म्हणजे 1 दरम्यान असणार आहे. एवढं कमी गुरुत्वीय त्या ठिकाणी बल असणार आहे किंवा जीची व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळंच आपण पृथ्वीच्या किती पट उंच उडी मारू शकतो त्यांनी म्हटलेलं आहे, तर पृथ्वीच्या 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. आता जो पुढचा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा तो मित्रांनो तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच वस्तुमान व वजन. आता वस्तुमान म्हणजे काय आणि वजन म्हणजे काय, ह्याच्यावरती तुम्हाला बोर्ड एक्झामला
बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, दोघांमधला फरक काय आहे. आणि इथे नाही विचारला तर नक्कीच तुम्हाला 12वी आणि 11वी यामध्ये सुद्धा या दोन्ही कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. वस्तुमान आपण त्याला मास असे म्हणतो आणि वजन म्हणजे वेट म्हणतो मित्रांनो. दोन्ही एकमेकांना रिलेटेड म्हणजे एकमेकांच्या संबंधित असणाऱ्या ह्या संकल्पना आहेत. इथे वरती म्हटलेले पहा मास आणि वेट म्हटलेले आपण त्याला म्हणतो. तर कशा पद्धतीने ते आहे ते पाहूया. प्रथम तर तुम्हाला त्यांनी म्हटलेले वस्तुमान म्हटलेले पहा. वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. याचे SI एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे, त्यामुळे सगळीकडे सारखेच तिचे जे मूल्य आहे ते सगळीकडेच कसे असते, सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजेच वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त. पहा लक्षात घ्या. आता त्याचं जे जडत्व आहे आपण म्हणतो किंवा त्याची रोटेशनल किंवा फिरण्याची जी गती आहे, म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की पहिला नियम काय सांगतो मित्रांनो, एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार आहे. कुठपर्यंत स्थिर राहणार आहे, जोपर्यंत आपण बाहेरून त्या वस्तूवरती कोणतंही बल लावत नाही, वापरत नाही. त्याची जी असणारा जो वेग आहे म्हणजे त्याचा जो वेग असेल किंवा तो स्थिर असेल ती वस्तू, तर ती वस्तू स्थिरच असणार आहे. सविस्तर जर तुम्हाला तो अभ्यास करायचा असेल तर आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं आहे की न्यूटनचे तिन्ही नियम त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासून आपण म्हणजे अभ्यासले आहेत. ठीक आहे. तर काय होतं, जर एखादी वस्तू कॉन्स्टंट असेल किंवा सारख्या स्पीडमध्ये असेल तर तिचं स्पीड हे सारखंच राहतं. कुठपर्यंत सारखं राहतं, जोपर्यंत तिच्यावरती बाहेरून कोणत्याही प्रकारचं बल प्रयुक्त होत नाही. म्हणजे बाहेरून जर बल प्रयुक्त झालं तर तिच्यामध्ये असणारा बदल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. आता पुढचा त्यांनी म्हटलेलं आहे पॉईंट वजन. आता वस्तुमान कोणत्या लेटरने आपण डिनोट करतो मित्रांनो, पहिले ते समजून घ्या. यम या लेटरने हे वस्तुमान आपण काय करतो, दाखवत असतो. त्याप्रमाणे आता खाली म्हटले वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F समीकरण 4 वरून आपल्याला मिळेल किंवा समीकरण 4 मध्ये दिलेले आहे. पहा इथे सुद्धा त्या ठिकाणी वस्तुमानाची व्हॅल्यू आली जी आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल. मग आपल्याकडे फॉर्म्युला माहिती होता मित्रांनो की वेट बरोबर काय असतं, समीकरण 4 काय आहे. इथे तुम्हाला जे दाखवलंय ना ते समीकरण 4 आहे, जे ऑलरेडी आपण पाठीमागच्या पेजवरती त्याचा अभ्यास केलेला आहे. तर वजन म्हणजे काय असतं मित्रांनो, W. आपण W या लेटरने दाखवतो आणि त्याचा मेन फॉर्म्युला W बरोबर mg असा असतो. W बरोबर काय असतं, वेट बरोबर काय असतं मित्रांनो, mg म्हणजे मास, जे ऑलरेडी इथे आपण पाहिले वस्तुमान, आणि G म्हणजे ग्रॅव्हिटी, म्हणजे जी किती ग्रॅव्हिटी आहे तेथे, तर ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे पहा की वजन म्हणजे काय, W बरोबर काय घेतो आपण, F म्हणजे फोर्स घेतो, आणि F इज इक्वल टू काय असतं, mg. जर आपण न्यूटनचा सेकंड लॉ सगळ्यांना माहिती असेल तर न्यूटनचा सेकंड लॉ काय असतो मित्रांनो, F इज इक्वल टू ma असतो. म्हणजे फोर्स बरोबर काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. पण हे जे ॲक्सेलरेशन आहे हे आपल्याला कसं लिहिता येतं, F बरोबर m इंटू g सुद्धा लिहिता येतं. म्हणून या ठिकाणी सुद्धा mg हे लिहिलेलं आहे. ते समजून घ्या ते कसं आलं. तर न्यूटनचा सेकंड लॉ सगळ्यांना माहिती असेल. काय असतं तर बल कोणाच्या बरोबर असतं, वस्तुमान आणि त्वरण यांच्या गुणाकाराच्या एवढं असतं. म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे F बरोबर mg. आणि दुसरा एक फॉर्म्युला आपला कोणता आहे, जो ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. वेट जर घ्यायचं असेल तर वेटचा फॉर्म्युला काय असतो, mg असतो. म्हणजे वेट बरोबर पण mg भेटतं आणि फोर्स बरोबर पण काय भेटतं आपल्याला, mg भेटतं. म्हणून W बरोबर इथे जे दाखवलं आहे वेट बरोबर फोर्स बरोबर काय म्हटलं त्यांनी, mg हे म्हटलेलं आहे. मग ते mg वरून आपल्याला काय भेटेल मित्रांनो, g ची सुद्धा त्या ठिकाणी व्हॅल्यू भेटू शकते. आणि जी ऑलरेडी आपल्याला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेली आहे की g ची व्हॅल्यू किती असते, gm/r². आपण एवढी त्याची काय घेतो मित्रांनो, किंमत घेतो. आता खाली म्हटलेलं आहे पहा, वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. तसेच वजन बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या बलाकडे असते.
जीचे मूल्य सगळीकडे सारखेच असल्यामुळे वस्तूचे वजनही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर कसे असते मित्रांनो, एक समान असते. लक्षात घ्या की ही कोणती राशी म्हटलेली आहे, बल ही कोणती राशी आहे, सदिश राशी आहे. म्हणजे त्याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टींची, मॅग्निट्यूड म्हणजे त्याची थोडक्यामध्ये सांगायचं तर चाल आणि दिशा, ह्या दोन्ही गोष्टींची त्या ठिकाणी आपल्याला काय असते मित्रांनो, गरज असते. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, बल हे काय आहे, सदिश राशी आहे, म्हणजे तिला एक विशिष्ट प्रकारची दिशा त्या ठिकाणी असते. अशी ही एकदम सोपी कन्सेप्ट आपण पाहिली. वस्तुमान आणि वजन म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहिलं. खाली तुम्हाला एक थोडासा इंट्रोडक्शनचा पार्ट त्यांनी सांगितलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो व एखाद्या काय म्हटले, एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅम किंवा केजीमध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो. परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो, तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो. 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजूचे वजन आहे. आपण थोडक्यामध्ये पहा वजन म्हणताना काय म्हणतो, खरं तर राजूचे पहा आपण म्हणतो तुझे वजन किती आहे रे, तर तो म्हणतो 40 किलो आहे, 50 किलो आहे, 60 किलो आहे, काय असेल ते. तर खरं तर त्याचं वजन तेवढं असतं का, नाही. तर त्याचं ॲक्च्युअल ते काय असतं मित्रांनो, ते जे तो सांगत असतो, आपण त्याला वजन विचारतो, तो आपल्याला काय सांगत असतो, त्याचं म्हणजे वजन सांगतो, त्याचं वस्तुमान सांगत असतो. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तो 75 इथे पहा राजीवने म्हटलेलं आहे 75 kg, त्याने काय सांगितले, वस्तुमान सांगितलं आहे. पण त्याचं जर ॲक्च्युअल जर आपण वजन म्हटलं तर ते वजन काढायचं असेल किंवा टोटल वजन जर काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एफ बरोबर काय असतं मित्रांनो, MA असतं, म्हणजे MG घेतो आपण. म्हणजे आता इथे M म्हणजे कोणती व्हॅल्यू घेणार तुम्ही, त्याचं वजन म्हणजे 75 इथे दाखवलं आहे पहा तुम्हाला, आणि G म्हणजे किती 9.8 एवढं घेणार, आणि त्याचं एकक काय घेणार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, इथे दाखवलेलं आहे पहा समोर तुमच्या. म्हणजे F बरोबर किती घेणार MG, मग एमची किंमत किती आहे, म्हणजे त्याचं वस्तुमान किती आहे 75 गुणिले जीची व्हॅल्यू किती आहे 9.8. दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला आन्सर भेटतं 735 न्यूटन. म्हणजेच 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन 1 गुणिले 9.8 बरोबर 9.8 न्यूटन असते. आपली वजन किंवा वजनाची उपकरणे त्यांनी म्हटलेलं आहे, वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. दुकानात असलेला शंभूचे तराजू 2 वजनांनी व पर्यायांनी 2 वस्तुमानांची तुलना करतो. पहा तराजूमध्ये जर पाहिलं असेल तर तो 2 वस्तुमानांची काय करतो मित्रांनो, तुलना करतो. पहा एका ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला बटाटे घ्यायचे असतील तर एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तराजूच्या एका पार्टमध्ये ते 1 किलोचं काय टाकतात, माप टाकतात, त्याच वेळेसला दुसऱ्या बाजूला ते बटाटे टाकतात आणि दोघांचे काय करतात, ते वजन करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेसला ती इक्वॅलिटी येणार आहे किंवा समानपणा येणार आहे त्या वेळेसला ते वजन त्या ठिकाणी काय होतं, पूर्ण होतं असं म्हटलं जातं. किंवा त्या ठिकाणी 2 वस्तूंची काय केली जाते मित्रांनो, तुलना केली जाते. ठीक आहे, असा हा अगदी सोपा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. पुढचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो, आता हे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. हा जो एवढा पॉईंट दिलेला एक छोटासा तो आपण पाहणार आहोत. हां काय म्हटलं त्यांनी, गुरुत्वीय लहरी, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणतो आपण त्याला, गुरुत्वीय लहरी म्हणतात. पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात, तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलविल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात, हे तुम्ही पाहिले असेलच. आता लहरी म्हणजे काय मित्रांनो, तर आपण साधारणतः वेव्ज म्हणतो त्याला. पहा पाण्यात जर आपण दगड टाकला तर पाण्यामध्ये लहरी तयार होतात. किंवा साधारणतः त्याने एक दुसरं एक सिंपल एक्झाम्पल दिलं जे बऱ्याच जणांनी केलं सुद्धा असेल. एक दोरी घेतली आणि दोरी जर आपण एका टोकाला धरली आणि ती जर खालीवरती केली आपण किंवा वरच्या आणि खालच्या दिशेने जर फिरवली तर आपल्याला अशा प्रकारची वेव्ज त्या दोरीमध्ये पाहायला भेटते. त्या म्हणजे वेव्ज म्हणजे काय मित्रांनो, लहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आता त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे.
त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. आता तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल सुद्धा की सूर्यापासून जो प्रकाश येतो तो प्रकाशसुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्यालापर्यंत पोहोचत असतो मित्रांनो, तर तो प्रकाशसुद्धा आपल्याला या वेव्हच्या फॉर्ममध्ये पोहोचत असतो. मग त्या कोणत्या वेव्ज आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यांनी म्हटलेले पहा, गॅमा किरण आहे, क्ष किरण आहे, अतिनील किरण आहे, अवरक्त किरण आहे, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच विभिन्न प्रकार आहेत. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरींद्वारेच मिळालेली आहे. पहा, म्हणजे आपल्याला जे विश्वाबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे, साधारणतः आपण एखाद्या फोनवरती बोलतोय किंवा आपल्या नातेवाईकांसोबत बोलतोय, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण पहा डायरेक्ट कनेक्शन कसं होणार एवढ्या लांबचं, तर त्या ठिकाणी सुद्धा काय तयार होतात मित्रांनो, वेव्ज तयार होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, तरंग म्हटलेले आहे त्यांनी, किंवा त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विद्युत चुंबकीय तरंग म्हणतात त्याला, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज फॉर्म होतात आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज फॉर्म झाल्यावरती आपण दूरवरच्या अंतरावरती असणाऱ्या व्यक्तीबरोबर बोलू शकतो. म्हणजे हे सुद्धा, आणि त्या कशा असतात तर त्या वेव्ज, अशा वेव्ज काय होतात पुढे पुढे फॉर्म होतात. आणि तुम्ही ह्या ठिकाणी आहात आणि तुमचे जे नातेवाईक ह्या ठिकाणी असतात, म्हणजे तुम्ही येथून कॉन्टॅक्ट तुमच्या नातेवाईकांना करतात. म्हणजे त्या कशा रूपामध्ये फॉर्म होत असतात तर वेव्हच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पोहोचत असतात. गुरुत्वीय लहरी ह्या त्याच्या आधी काय सांगितले त्याने, खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरींद्वारे मिळालेली आहे, हे आपण ऑलरेडी पाहिले. पुढे सांगितले पहा त्यांनी, गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. ह्या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. आता पहा, ह्या लहरी शोधण्यासाठी वेगवेगळी उपकरणंसुद्धा शास्त्रज्ञांनी विकसित केलेली आहे. आता आपल्याला वाटत असतं की शास्त्रज्ञांचा शोध थांबलेला आहे, परंतु शास्त्रज्ञांचा जो रिसर्च आहे तो कंटिन्यूस चालू असतो. काही ना काहीतरी ती सुद्धा एक ब्रांच आहे. IIT सारख्या ठिकाणी वेगवेगळे जे IIT आहे महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी हे रिसर्च नेहमीच चालू असतात. वेगवेगळ्या ज्या वेव्ज आहेत तर त्याच्यावरती सुद्धा स्टडी त्यांचं चालू आहे. तर यामध्ये कोणत्या वेव्ज आहेत त्यांनी सांगितले पहा, लिगो म्हटलेलं. लिगो म्हणजे काय म्हटलं आहे मित्रांनो, तर लेझर किंवा लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हटलेलं आहे. हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळाल्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. म्हणजे विश्वाची आपल्याला वेगवेगळी माहिती भेटलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो, ते जास्तीत जास्त भारतीय शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आणि केवळ भारतीय शास्त्रज्ञच त्या ठिकाणी नसतात, तर संपूर्ण जगामधील वेगवेगळे ज्या कंट्री आहेत त्या कंट्रीतले वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत ते एकत्र येतात, त्यावरती रिसर्च करतात आणि त्यानंतर त्यांना जो न्यूटनने जे भाकीत केलं होतं 100 वर्षापूर्वी, त्या भाकितावरती त्यांना त्या ठिकाणी आन्सर भेटलेलं आहे. तर असा हा महत्त्वाचा पार्ट आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर यावरती तुम्हाला काही प्रश्न असेल मित्रांनो, डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण भाग समजेल अशी एक आशा आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आपण आपल्या पुढचं लेक्चर आहे त्याला पाहणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे पॉईंट स्टडी करायचे आहे. त्याच्यामध्ये हा मुक्त पतन हा एक पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे इथे दिलेला, आणि दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो सुद्धा एक आपल्याला स्टडी करायचा आहे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तो पॉईंट आहे ते पहा पुढं दाखवलेला आहे, तो म्हणजे मुक्तिवेग आणि गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. असे फक्त 3 पॉईंट आपले राहिलेले आहेत छोटे.
ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यूस करणार आहोत. तुम्हाला नक्कीच काही डाऊट येत असेल तर मला तुम्ही संपर्क करू शकता. ओके, तर असाच अभ्यास करत राहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला चांगले गुण मिळतील. आणि तुम्हाला हे पण सांगतो की पुढचं आपलं लेक्चर झाल्यानंतर ही समोर तुमच्या असणारी ही जी एक्झाम्पल आहेत, उदाहरणे सोडवा म्हटलेलं आहे पहा, तर ते सुद्धा आपल्याला संपूर्ण उदाहरणं कशी सोडवायची हे आपण पाहणार आहोत. कारण की बोर्ड एक्झामला तुमचे मार्क्स जे जातात खरं तर ते ह्या एक्झाम्पल मध्ये जातात, किंवा तुम्हाला त्याच्यामधून एखादा थेरॉटिकल क्वेश्चन येत नसेल किंवा दुसरा प्रश्न येत नसेल तर तुम्ही हे प्रॉब्लेम्स सोडवला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आणि जे येणारे जे बोर्ड एक्झामला येणारे प्रॉब्लेम असतात ते नक्कीच ह्या पार्टवरूनच येत असतात. म्हणजे याच्यापैकीच एखादं त्या ठिकाणी एक्झाम्पल विचारलेलं असतं. एकतर सॉल्व एक्झाम्पल असतं जी ऑलरेडी आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, ही जी सोडून दिलेली एक्झाम्पल आहे ती एक्झाम्पल, किंवा ही जी अनसॉल्व एक्झाम्पल आहेत किंवा न सोडवलेली एक्झाम्पल आहेत, याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड एक्झामला प्रश्न विचारलेला असतो किंवा एखादी किंमत त्या ठिकाणी बदललेली असते, पण संपूर्ण फॉर्म्युला किंवा जे सूत्र आहे ते तुम्हाला सारखंच वापरायचं असतं मित्रांनो. त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला एकही मार्क जाणार नाही याची मी स्वतः काळजी घेतो आहे. तुम्हीही तसा प्रोत्साहन देऊन उत्साहाने अभ्यास करा. यानंतर आपण आपला हा चॅप्टर संपल्यानंतर त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. पुढचा चॅप्टर आपण घेणार आहोत. पुढचा धडा कोणता घ्यायचा आहे त्याचंसुद्धा मी नियोजन केलेलं आहे. नक्कीच सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.